आज अशी एक गोष्ट घडली ज्याच्याने मी हॅपीली इमोशनल झाले. आज सूर्य नेमका कोणत्या दिशेला उगवला ना ते खरं समजत नाहीये. कारण मी चालले होते इन्स्टंट डोसे बनवायला आणि त्याचे मी बनवत आहे आता इन्स्टंट इडली. आता मी जे काय बनवते ना ती तर खरी डोस्याची पण रेसिपी नाहीये आणि इडलीची पण नाहीये. म्हणजे ही मी माझी रेसिपी स्वतःच जुगाड करून बनवते. म्हणजे कुठून तरी बघितली होती पण ते जाऊ देता. भाऊ अशा नजरेने बघतोय की ताई काय आज मला नीट खायला देणार नाहीये बहुतेक. आता ते म्हणतात ना जलो पण कोकम पिको. जलो आहे की जवळ आहे माहिती नाही मरू दे. पण आपली इडली मात्र छान झाली होती हां एकदम. टेस्टला बेस्ट होती. याची रेसिपी यासाठी नाही सांगत आहे की चुकून बाय मिस्टेकली भूकंप नको यायला तुमच्या किचनमध्ये. जाऊ दे मला नाही बाबा ती झेपत कॉमेडी. आपण इडलीवर फोकस करूया. भाऊला इडली दिली. आफ्टर दॅट आज आहे मंडे त्याच्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि छानपैकी दिवसाला सुरुवात केली. घरी आल्यानंतर आमची फळवाली मातोश्री म्हणजेच काय फळं कापून स्वतः पण खायची आणि सगळ्यांना द्यायची. म्हणजे फ्रुट्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलिंगडवर चहा नाही पिते तर दुपारी माझी कामं करत होती. त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेला चहा नाश्ता करून झाल्यानंतर मी आले इकडे कर्टन्स बघायला. खरं तर वरचा जो कलर आहे ना तोच मी सिलेक्ट केलाय पण थोडंसं कन्फ्युजन होतं बट ठीक आहे कारण आपला सोफा पण जवळ सेम कलरचाच आहे म्हणून तीच सिलेक्ट केलं. घशात काय झालंय ना माहिती नाही मला. इतका खवखवतोय कोणीतरी मला इलाज सांगा की मी घशासाठी काय करू. डॉक्टर करून झाले 2-3 वेळा टॅबलेट्स घेतल्या पण खोकला काय थांबायचं नाव नाही. इतकं त्रास होतोय ना मला म्हणजे सांगू नाही शकत. मला काहीतरी एक इलाज सांगा मित्रांनो. इलाज. तहान तर भाईसाहेब इतकी जास्त लागली होती की जसं काही मी कुठे रनिंगच करून आली. पाणी चावून पिल्याचे काही चांगले बेनिफिट्स असतात तर तेच मी इकडे थोडंसं ट्राय करत होती. आफ्टर दॅट मला एक सुंदर गोष्ट समजली. एवढी मोठी खुशी म्हणजे मी कांट एक्सप्लेन. दादाचं जयश्री कलेक्शन आहे ना त्याच्या एंट्रन्सला मेन स्क्रीनवरती आपला व्हिडिओ लागला होता. सो मी त्याच्यामुळेच थोडीशी इमोशनल झाले होते. म्हणजे खरंच खूप छान वाटलं आणि आज पाणीपुरीचा बेत आहे. चला सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.